मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रीतसर अर्ज करण्यात आलेला आहे। मुंबई पोलीस मनोज जरांगेंना उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी देण्याकरता सकारात्मक असल्याचं कळतंय। जरांगे पाटील यांना 29 ऑगस्टला एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती। त्यानंतर जरांगेंतर्फे एक दिवस मुदतवाढीचा अर्ज करण्यात आला होता। त्याला मुंबई पोलिसांकडून मंजुरी दिली गेली होती। दिवसभरामध्ये 8 तासांच्या आंदोलनाची परवानगी जरांगेंना मिळालेली आहे। काल आणि आज असे 2 दिवस त्यांना 8 तासांच्या आंदोलनाची परवानगी मिळाली। त्यानंतर आता उद्याच्या दिवसासाठी परवानगी देण्याकरता जरांगे पाटलांद्वारे पोलिसांना अर्ज करण्यात आलेला आहे। दरम्यान आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचं जरांगे पाटलांनी जाहीर केले। त्यामुळे आरक्षणाचा तिढा नेमका कधी सुटणार याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण बघतोय की 2 दिवस आंदोलन झालेलं आहे। आता उद्याच्या दिवसाची आंदोलनाला परवानगी द्यावी अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे। सकारात्मक पोलीस असल्याचं सुद्धा कळतंय। काय घडामोडी घडतायत आझाद मैदान परिसरामध्ये? नक्कीच काल आणि आज मागील 2 दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान या मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे। आणि उद्याच्या तिसऱ्या दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करून उद्याची परवानगी जी आहे ती मागितलेली आहे। सोबतच मुंबई पोलीस सुद्धा उद्यासाठी परवानगी देण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे। आज जी परवानगी देण्यात आलेली होती ती मुदत आता 6 वाजता संपुष्टात आलेली आहे। काही वेळात मुंबई पोलिसांकडून अधिकृत याबाबतची माहिती देण्यात येईल। मात्र सध्या जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उद्या सुद्धा मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात येईल। ज्या अटी सुरुवातीला घातण्यात आलेल्या होत्या, ज्या अटी शर्तींसह सुरुवातीला परवानगी देण्यात आलेली होती, त्याच अटी शर्तींसह उद्याची सुद्धा परवानगी देण्यात येईल अशी माहिती मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून अशी भूमिका घेतलेली होती की जरी आमच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी असली तरी मात्र जोपर्यंत आम्ही सरकारकडून आम्हाला आश्वासन मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांनी घेतलेला होता। आणि त्यांची भूमिका ही ठाम असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सध्या अंबादास दानवे म्हणजे ठाकरे गटाचे आमदार आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आता पुन्हा एकदा पाठिंबा जो आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे। आंदोलकांचा उत्साह सुद्धा दिवसभर आपल्याला शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतं। आजची जी परवानगी होती ती आता सगळ्यांचा प्रश्न पडलेला होता की उद्यासाठी परवानगी मिळणार की नाही। मात्र सध्याच्या माहितीनुसार उद्यासाठी सुद्धा परवानगी मुंबई पोलिसांकडून देण्यात येईल, अटी शर्तींसह परवानगी देण्यात येईल अशी माहिती मिळत आहे। काही वेळात या संदर्भात मुंबई पोलिसांकडून स्पष्टता देण्यात येईल। अगदी सीमा, त्यामुळे उद्याच्या परवानगी संदर्भात आझाद मैदान पोलीस हे सकारात्मक असल्याचं दिसतंय। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उद्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर घडामोडींच्या माहितीबद्दल आणि अपडेटबद्दल। आणि आझाद मैदानातली प्रत्येक क्षणाची बातमी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।